खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे फ्रेशर आणि एक्सपिरियन्ससाठी. ज्यांना जॉबला अप्लाय करायचं त्यांचा फर्स्ट प्रेफरन्स असतो की रिझ्युमे कसा पाहिजे. सो आता ATS फ्रेंडली आले आहेत. रिझ्युमे कसा बनवायचा, आपण डायरेक्टली ऑनलाईन टाईप करतो की ऑनलाईन रिझ्युमे किंवा AIचे पण काही टूल्स आहेत त्यांच्या थ्रू पण आपण रिझ्युमे बनवतो आणि सगळं बनवल्यानंतर आपल्याला ते सांगता की एवढे डॉलर पे करा आणि त्यानंतर आपण डाउनलोड करू शकतो. असं न करता डायरेक्टली आपल्या कॅनवा थ्रू पण आपण एक सिंपल रिझ्युमे बनवू शकतो ATS फ्रेंडली. सो कसा बनवायचा आहे, काय बनवायचं आहे, आपण सगळं लाईव्ह आज बघणार आहोत आणि तुम्हाला एक मी चांगला रिझ्युमे बनवून देणार आहे. आणि बाय युजिंग ChatGPT तुमचे स्किल्स, तुमचा प्रोजेक्ट, तुमचे जे काही रिझ्युमेवरती आपल्याला जे काही लागणार आहे टूल्स किंवा कीवर्ड्स किंवा काय लागणार आहेत आपण ते सगळे फाइंड आउट करून आपल्या रिझ्युमेवरती आपण पेस्ट करणार आहोत. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, इम्पॉर्टंट होणार आहे आणि तुम्हाला पूर्ण इन डिटेल तुमचा ATS फ्रेंडली रिझ्युमे आपण आज बनवून देणार आहोत, आपण आज सोबत बनवणार आहोत. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर नक्की तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही बघता पण लाईक करत नाही, लाईक मला खूप मोटिवेट करेल. ओके, सो लेट्स स्टार्ट. आपण गुगलवरती डायरेक्टली canva.com जर केलं आणि आपण इथे लॉग इन केलं तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जो काही होम पेज येईल त्यावरती तो होम पेजवरती तुम्ही जर डायरेक्टली सर्च केलं रिझ्यूम, ओके, तर इथे तुम्हाला डायरेक्टली टेम्पलेट्स येतील कॅनवाचे. ओके, हे बघा 10,000 टेम्पलेट्स आहेत कॅनवाचे. त्यापैकी तुम्ही कुठलाही चूज करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा एक रिझ्युमेवरती कोणाला डाऊट आहे, ॲज अ फ्रेशर असो या ॲज अ एक्सपिरियन्स असो, आणि मला पण होता तो. सो रिझ्युमेवरती फोटो हवा की नाही. मी 1 मिनटासाठी पॉज घेतो, तुम्ही पण पॉज घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की रिझ्युमेवरती फोटो असला पाहिजे का नाही. ओके, येस. सो रिझ्युमेवरती फोटो तुम्हाला ठेवायचा, तुम्ही ठेवू शकता. बट एक माझं पर्सनल सजेशन असणार आहे की तुम्ही रिझ्युमेवरती फोटो नाही ठेवला पाहिजे. त्याचं मी रिझन सांगतो. कसं होतं ना, तुमचा रिझ्युमे जो काही HR आहे तो बघतो, तो मेल असेल फिमेल असेल, तो गो थ्रू करतो. तर टूल्स आणि टेक्नॉलॉजीवरती फोकस करता. कधी काय होतं ना की तो फोटो बघून तो आपल्याला कसा जज करेल ना हे डिपेंड राहतं. कारण त्यांनी जर आपल्याला समजा एखादी लेडीज असेल आणि त्याचा मेलचा बघितला, फिमेल असेल मेलचा बघितला आणि त्यांना असं काहीतरी त्यांनी ते ॲझ्युम नाही करायला पाहिजे की हा एम्प्लॉय असा असेल आणि हे असं करतात. असं होतंच. कोण कसा दिसतो त्यावरती पण त्यांनी कमेंट, हा चान्स आपल्याला किंवा हा पॉईंट त्यांना सोडायचा नाही. तुम्हाला वाटलं की यार फोटो टाकल्याने एवढं काय होणार आहे, बट ह्या छोट्या मिस्टेक आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत. सो माझं एक वैयक्तिक सजेशन असेल, पर्सनल सजेशन असेल की फोटो रिझ्युमेवरती नाही पाहिजे. माझे जेवढे पण रिझ्युमे आता मी ज्याला सजेस्ट केले आहेत त्यांना मी ते सांगतो की रिझ्युमेवरती फोटो नसला पाहिजे. तुमचं काय पॉईंट आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, सो लेट स्टार्ट. सो आपण एक कुठला तरी, जसं आता दोन्ही पण एक आहे की तुम्हाला एक घ्यायचा की नाही घ्यायचा. सो मी ते एक फोटो असलेलाच घेतो मी. ओके, सो हे जर टेम्पलेट आपण घेतलं आणि टेम्पलेट जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला एक ऑप्शन पण येतो की कस्टमाइज दिस टेम्पलेट. तुम्हाला वाटेल की कॅनवा पण फ्री नाही आहे, तर कॅनवा रिझ्यूम बनवण्यासाठी फ्री आहे. जर तुम्ही त्यामध्ये अजून काही ॲडिशनल खूप काही कस्टमायझेशन वगैरे काही केलं असेल तर तुम्हाला पेड करावं लागेल. बट तुम्हाला एक साधा ATS फ्रेंडली रिझ्यूम बनवायचा असेल तर कॅनवा फ्री आहे. ओके, सो कस्टमाइज दिस टेम्पलेट, तुम्ही डायरेक्टली कस्टमाइज दिस टेम्पलेटवरती क्लिक करू शकता. आणि यस, तुम्ही इथे बघू शकता की प्रॉपर त्यांचा फोटो जो आहे, प्रोफाईल, वर्क एक्सपिरियन्स, ओके, त्यानंतर स्किल्स, लँग्वेज, रेफरन्सेस, टोटल इथे आहे, तुमचा जो कॉन्टॅक्ट आहे आणि फोटो आहे. ओके, तुम्ही तुमचा हा फोटो तुम्ही कस्टमाइज करू शकता, डायरेक्टली इथे डिलीट करू शकता. ओके, डिलीट ही फ्रेम डिलीट नाही करायची जर तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर, आणि तुम्ही इथे फोटो अपलोड करू शकता. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इथे फोटो तुमचा अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचं नेम आणि तुमचं नेम तुम्ही अपडेट करू शकता डायरेक्टली तुम्हाला जे करायचं आहे ते. ओके, सिंपल आहे एकदम. ओके, ज्या याच्यासाठी तुम्ही हे करताय, जसं की मी आता इथे मी ऑटोमेशन टेस्टिंगसाठी समजा माझी जी प्रोफाईल आहे त्यासाठी मी अप्लाय करतो इथे. ओके, ऑटोमेशन टेस्टिंगसाठी मी अप्लाय करतो जी माझी प्रोफाईल आहे तिथे. आणि तुम्ही इथे डायरेक्टली तुमचं स्किल सेट किंवा इथे प्रोफाईल किंवा समरी हे पण तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही ChatGPTचा यूज करू शकता. कसं करायचं ते पण मी घेतो. आपण डायरेक्टली ChatGPTवरती आलो की
समरी फॉर ऑटोमेशन टेस्टिंग इन रिझ्यूम. ठीक आहे, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला एक समरी इथे भेटली. तुम्ही याला पण कस्टमाइज करू शकता. म्हणजे खूप जास्त लाईन्स ऑफ कोड पण नाही तुम्हाला ॲड करायचा. सो तुम्हाला जेवढं पण तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल तेवढं तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके, सो मी जर समजा असं इथपर्यंत जर घेतलं तर तुम्ही डायरेक्टली इथे तुम्हाला जसं जसं पाहिजे तुम्ही तसं इथे हे बघा. एकदम सिंपल आहे. कुठलाही AIचा टूल तुम्हाला यूज नाही करायचा, काही नाही, कारण फ्रीमध्ये इथे प्रॉपर फ्रीमध्ये होतं. AIचा टूल आपण यूज करतो आणि ॲट द एंड डाउनलोड करायच्या वेळेस आपल्याला डाउनलोड होत नाही. ओके, सो तसंच तुमचा वर्क एक्सपिरियन्स वगैरे पण तुम्ही ॲड करू शकता. तुमचे जेवढे स्किल्स आहेत तुम्ही परत ChatGPTवरती जाऊन तुम्ही करू शकता. हे बघा, स्किल्स फॉर ऑटोमेशन टेस्टिंग. सो माझी जी प्रोफाईल आहे ती ऑटोमेशन तुम्ही कुठल्याही प्रोफाईलसाठी तुम्ही करू शकता. ओके, हे बघा, जेवढे स्किल्स टेक्निकल स्किल्स आहेत, जे टूल्स आहेत ते तुम्हाला इथं भेटतीलच टोटल. हे बघा, ChatGPT यूज करून तुम्ही यूज करू शकता. भरपूर सारे लोक यूज करतायत, तुम्ही पण यूज करा आणि त्याचा फायदा घ्या. ओके, सो त्यानंतर हे असंच आहे. तुम्हाला जे पाहिजे तुमच्या आणि तुम्हाला जेवढ्या टूल्स आणि टेक्नॉलॉजीज तुम्हाला नोन आहेत, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तेच रिझ्युमेवरती ॲड करा. ओके, तुम्हाला वाटेल की आता इथे एकच पेज आहे, मला अजून एक दुसरा पण एक मला पेज हवा आहे, तर तुम्हाला इथे बघा पेज ॲड पण तुम्ही पेज करू शकता. ॲड पेज केल्यानंतर थोडंसं याला हे करतो, झूम आउट करतो आणि तुम्ही इथे डिझाईनवरती जर गेले ना तर तुम्हाला बघा इथे आहे, तुम्हाला कुठलं पेज यूज करायचं आहे, कुठलं काय करायचं आहे, तर तुम्ही डायरेक्टली हाच पेज तुम्ही इथे घेऊ शकता. ॲड ॲज अ न्यू पेज. ओके, हे बघा. ओके, तर एक पेज झालं. हां, ओके, हा वाला पेज आहे. सो जर समजा तुम्हाला आता फोटो नको आहे तुम्हाला आणि एका ह्याच्यावरती तुमचा फोटो आहे, मग तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यावर नाही आहे, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, डिलीट डिलीट डिलीट. ओके, डिलीट. आणि याला जे तुमची रिअरेंज आहे ते तुम्हाला इथे फक्त रिअरेंज करायचे आहे इथे व्यवस्थित. ओके, सो म्हणजे कसं आहे की जो पेजचा फॉर्मॅट राहील, जर तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स जास्त असेल आणि एक्सपिरियन्ससाठी जर आपल्याला रिझ्युमे बनवायचा असेल तर हे तुम्हाला 2 पेज, हां मॅक्स टू मॅक्स 2 पेज. जर समजा इयर ऑफ एक्सपिरियन्स तुमचा 4+ 5+ आहे तर तुमचे 2 पेजेस ठीक आहे. बट तुम्ही ॲज अ फ्रेशर आहेत आणि तुमचा पेज नंबर ऑफ पेजेस तुमचे 2-3 नाही. जर तुमचे 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर एक पेजमध्ये ओव्हरऑल सगळं व्यवस्थित बसतं व्यवस्थित आणि तोच एक रिझ्युमे हे केला जातो. आणि कसं आहे ना, रिझ्युमे तुमचा असा आहे थोडासा युनिक असला पाहिजे, त्यावरती कीवर्ड असले पाहिजे. कारण यार खूप जणांचे आता तुम्ही जर बघितलं की यार याच्या लोकांना किती त्यांचे जे काही डेटाबेस आहे त्यांच्यावर किती रिझ्युमे असते, नोकरीवरती दिवसाला किती रिझ्यूम अपडेट होता, किती अपलोड होता. सो तुमचा त्यातून एक युनिक असला पाहिजे. सो रिझ्युमे बनवताना एकदम प्रॉपर रिझ्युमे बनवा. मी अजून काही फॉर्मॅट आहेत, अजून काही टेम्पलेट आहेत, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करतो. डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक देतो. एक तुम्हाला स्टँडर्ड फॉर्मॅट घ्या, त्या स्टँडर्ड फॉर्मॅटला व्यवस्थित गो थ्रू करा, व्यवस्थित कीवर्ड आणा आणि तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही ते अपडेट करा. सो मी जसं तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुमचा जो तुमची काही प्रोफाईल आहे आणि तुमचे जे स्किल सेट आणि टूल्स आहेत त्यानुसारच तुम्हाला त्यामध्ये काही पण टाकायचं नाही आहे. जे तुम्हाला टूल्स टेक्नॉलॉजी माहिती आहेत तेच तुम्हाला ॲड करायचे आहेत. सो हे तुम्ही करू शकता आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही इथे शेअर करू शकता आणि डाउनलोड इथे जे ऑप्शन आहे डाउनलोड, तर डाउनलोडमध्ये जर तुम्ही गेले तर जी फाईल टाईप आहे तो PDFच आहे. ओके, JPG PNG हे इमेजसाठी यूज केलं जातं. ओके, सो तुम्हाला जर PDF प्रिंट करायचं असेल तुम्ही करू शकता किंवा स्टँडर्ड एक आहे त्यांचा PDF स्टँडर्ड, तुम्ही ते स्टँडर्ड करून तुम्ही डायरेक्टली 2 पेज आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकतो. ओके, सो असा बाय युजिंग कॅनवा तुम्ही असा एक इझीमध्ये खूप जास्त 5 मिनिटामध्ये तुमचा रिझ्युमे बनेल. ओके, सो आपण जो बनवला आहे तो डायरेक्टली आपण इथे हे बघा. ठीक आहे, म्हणजे जसं जसं तुम्हाला जे पण आहे तुम्हाला त्याचा कस्टमाइज करा आणि एक स्टँडर्ड रिझ्युमे तुम्ही बनवा आणि तो अपलोड करा आणि तुमची जी प्रोफाईल आहे ती अपडेटेड ठेवा. नक्कीच तुमच्या हा एकदम स्टँडर्ड ATS फ्रेंडली रिझ्युमे बघून तुम्हाला नक्कीच कॉल्स यायला स्टार्ट होतील. सो येस, तुम्हाला जर हे आवडलं असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा, त्यांना पण हेल्प होईल की रिझ्युमे 5 मिनिटामध्ये कसा करायचा. आणि कुठल्याही AI टूलची गरज नाही तुम्हाला यूज करायची, कारण तुम्ही बनवता आणि ॲट द एंड त्यांना आपल्याला ते डाउनलोड करताना आपल्याला पेड करायला लागतं. ओके,
सो 5 to 10 मिनिट्समध्ये तुमचा रिझ्युमे रेडी. सो यस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती, नवीन टॉपिकवरती व्हिडिओज पाहिजे आहेत. टिल देन, बाय बाय.